नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नाव आहे संध्यास क्रिएटिव्ह कॉर्नर. आणि आजच्या व्लॉगमध्ये सुद्धा आणि आजचा व्लॉग असणार आहे घरून. म्हणजे आम्ही एवढे दिवस नाशिक ट्रिपला होतो, आता आलो घरी. काल सकाळी आलो. आणि आज आलं ना घरी आलं की मग घरची कामं सुरू होतात. आम्ही तिकडे असताना इकडे एक पाऊस येऊन गेला आणि त्याच्यामुळं काय झालं, झाडाचे सगळे आता फाटे वगैरे कट करणार आहेत. आणि खाली जे मशीन आहे आपली कपड्याची मशीन, त्याच्यावर सगळं पाऊस पडत होतं, म्हणून त्या झाडाचं पाणी पूर्ण मशीनवर पडत आहे. ते म्हणजे थेंब थेंब पडत राहते. जास्त झाडं मोठे असेल तर त्याची कटिंग करायची आहे. आणि स्वस्तिकचं झाड आहे खूप मोठं, त्याची कटिंग करणं चालू आहे. आता इकडे आपली मशीन आहे खाली, याचं पाणी सगळं इथं पडते, म्हणून हे झाड कट करून टाकण्यात येते. घराकडे आलं की घराच्याच कामाचा धिंगाणा सुरू होता. झाड तोडून झालेलं आहे आणि हे आमच्या घरामध्ये ह्याच्यावरून आणलेलं आहे, कोल्हापूरहून. घरामध्ये खूप दिवसापासून तसंच होतं, म्हटलं तिथलं एक फाटा रिकामं झालं, त्याला बांधून घरामध्ये छान आवाज येईल. आणि जास्त कर्कश वाटत असेल काढून टाकून देते, जर चांगलं वाटत असेल तर ठेवते, छान वाटते. फायनली इथं बांधायचं ठरलेलं आहे आमचं. आणि आवाज खूप सुंदर येते बरं का. आता वारा आल्याच्या नंतर खूप छान आवाज येते. नंतर काय शूट घेणं झालं नाही. आता संध्याकाळ झालेली आहे, दिवाबत्ती झालेली आहे. मला तुम्हाला जे आम्ही देवाला गेलो होतो तिथं साहित्य काय काय आणलेलं आहे किंवा सामान काय सोबत आणले ते दाखवावं. आम्ही जास्त काय आणलं नाही, कारण जे नाशिकला गेलो तर आम्ही, मग त्याच्यानंतर आम्हाला काय खरेदी करणंच झालं नाही. म्हणजे काय, आम्हाला काय सुतकच म्हणले होते ना ते महाराज, पितृदोषाची पूजा म्हणलं तर सुतक असते म्हणे ते करताना. त्याच्यामुळे आम्हाला काय खरेदी करायचं नव्हतं, बाहेर काही खायचं नव्हतं. फक्त शनी शिंगणापूर आणि शिर्डीला हे 2 ठिकाणीच आम्ही काही वस्तू घेतलेल्या आहेत. तेच तुमच्यासोबत काय काय घेतले ते शेअर करावं म्हणलं. आणि सर्वप्रथम तुम्हाला दाखवते आपल्या शूटबद्दलच. हे आहे ट्रायपॉड. ऑनलाईन पाहिलं होतं, पण तिथं थोडं बजेटमध्ये छान भेटलं म्हणून घेऊन टाकलं. अगोदरचं आहे हे जे मी हे आता मोबाईल स्टँडला लावलेलं आहे ते ट्रायपॉड आहे, पण हे ना खूप मोठं आहे. म्हणजे आता हे छोटं आहे एकदम मी लावलेलं ट्रायपॉड, आणि हे पूर्ण उभा टाकल्याच्या नंतर जेवढं आपण उभा टाकतो ना खडी, तेवढं मोठं आहे हे, खूप मोठं आहे हे. आता बरेच मोठं होते असं इथून एवढं बरंच मोठं आहे हे. स्टँडचं म्हणजे मोठा उभा टाकून हे करता येते. ते फक्त असं छोटं आहे, हे जवळपास 1.5 फुटाचं आहे, हे 4 फुटाचं जवळपास आहे. हे एक चांगले कामाचं वाटलं म्हणून एवढे घेतले. आणि बाकीचं हे एक युनिक काहीतरी वाटलं. हे एक गल्ला आहे लाकडाचं. माझ्या देवघरामध्ये ना मी तिरुपतीचं एक गल्ला भरते आणि आमच्या घरच्या देवाचं म्हणजे असते, पण त्याच्यामध्ये मी तिथं प्लास्टिकचं ठेवलेलं आहे. मला ते पूर्वीपासूनच नको वाटत होतं, पण काही योग येतच नव्हतं काय चांगलं गल्ला भेटण्याचा. त्याच्यासाठी हे मी गल्ला आणलेला आहे तिथून. ह्याला निघते व्यवस्थित. हे इथून टाकायचं आणि हे गल्ला भरल्याच्या नंतर चावी काढून टाकायची. तर चावीचं म्हणजे फोडायची वगैरे गरज नाही, लॉक वगैरे निघतं. आता इथं आहे मनी बँक, तुम्हाला उलटं दिसत असेल, कॅमेरा ह्याचा फ्रंटचा आहे. याचं थोडं काहीतरी युनिक वाटलं म्हणून घेतले. आणि बाहेर गेल्याच्या नंतर खूप सगळे वस्तू महाग देतात, त्याच्यामुळे काही जास्त घ्यायची इच्छा होत नाही, पण हे असं आपल्याकडे भेटत नाही म्हणूनच हे घेतले एवढे. आणि
हे आहे साईबाबाची मूर्ती. माझ्याकडे मूर्ती नव्हती म्हणून मूर्ती घेतलेली आहे. आणि ह्याच्यासाठी हे एक वस्त्र आणि एक हार आहे रुद्राक्षाचं. एवढी झालेली आहे खरेदी. आता हे थोडंफार तरी चालूच असते. काही काही हे रुद्राने गॉगल घेतला तिथं. आणि हे त्र्यंबकेश्वरचे जे फोटो आहे ते आम्हाला तिथल्या जे आम्ही पूजा केलो पितृदोषी कालसर्पदोषी, आम्ही त्यांना दक्षिणा देऊन पाय पडल्याच्या नंतर हे त्यांनी आम्हाला गिफ्ट म्हणून दिले, रिटर्न गिफ्ट. छान आहे. त्यांचा इथे नंबरसुद्धा आहे. कोणाला जरा पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता. हे फ्रीजला लावायचं स्टिकर आहे. म्हणजे कोणत्याही देवाला जे जाऊन आल्याच्यानंतर तिथलं ते जे असते ना, त्याला स्पेसिफिक असं नाव आहे पण आता मला नाही आठवत. त्याला ते म्हणतात, काहीतरी म्हणतात, पण ते असते म्हणजे प्रत्येक देवापाशी जाऊन आल्याच्यानंतर ते सोबत घेऊन यायचं. म्हणजे आपल्याला लक्षात राहून जातं. हे फ्रीजला चिटकायचं असतं स्टिकर. हे घेतलेलं आहे. आणि बरेच जण म्हणले ना शनिदेवापाशी गेल्याच्यानंतर हे घराला बांधायला हे घ्यायचं. हे आता अंधश्रद्धा असते की काय असते काय मला काय माहिती नाही, पण काय हरकत आहे घेतलं तर. म्हणून मी हे एक घेतले. इथं घराला बांधल्यानंतर नजर लावायला लागणार. हे शनिदेवाच्या तिथलं आहे, शनी शिंगणापूरचं. म्हणलं सगळे घ्यायला ते मी पण एक घेतले. बस झाली एवढीच. आणि आहे हे गोमती चक्र, जे दिवाळीची लक्ष्मीपूजा असते बा त्याच्यामध्ये ठेवायचं असते म्हणे. खूप चांगलं असतं. इकडच्या एरियामध्ये नाही भेटत हे. भेटतं इकडं पण एकदम छोटेसे ओढेचेच असतात गोमती चक्र, ते भेटतात. हे ना मी आतापर्यंत खूप वेळेस हुडकले पण नाही भेटले. म्हणजे कुठं पाहिले पण नाही भेटले. हे तिथे भेटले, मी घेऊन टाकले. हे लक्ष्मीपूजात ठेवले, खूप छान असतात. आणि ही आहे पिवळे कवड्या. पिवळी कवडी आहे ही. आणि हे पण इकडं साधे भेटतात. ही पिवळी कवडी नाही भेटत. हे पिवळी कवडीसुद्धा लक्ष्मीपूजेमध्ये ठेवलेलं असते किंवा देवघरामध्ये तांदूळ एका प्लेटामध्ये तांदूळ ठेवून ह्या 5 कवड्याचीसुद्धा पूजा केली तर चांगली असते म्हणे. त्यासाठी घेतले 5 कवडं. आणि एवढीच झाली आमची खरेदी. जास्त करायला काय नाही. आम्हाला नाशिकला खरेदी करणंच काही झालं नाही. फक्त शिर्डी आणि शिंगणापूरचं झालेलं, शनी शिंगणापूरचंच खरेदी आहे. इथं आम्हाला काहीच अलाउड नव्हतं, त्यामुळे इथे नाहीच काही घेतलं. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि पुन्हा व्हिडिओ असाच पुढच्याच व्हिडिओमध्ये, तोपर्यंत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्याची काळजी घ्या. बाय.